नमस्कार. जय किसान PSN या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, मी तुम्हाला एक असं मंदिर दाखवणार आहे जे भारतामध्ये कमी प्रमाणात आहेत. म्हणजे शक्यतो भारतामध्ये हा एकमेव मंदिर असावं असं हे अर्धनारीनटेश्वराचं मंदिर आहे वेळापूरमधलं. तर हे वेळापूर येतं कुठं? तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यातील वेळापूर या गावात हेमाडपंथीय वास्तुकलेचा उत्तम नमुना असणारं शिवकालीन अर्धनारीनटेश्वराचं मंदिर आहे. वेळापूर हे ठिकाण देवगिरीच्या यादवाच्या काळात भरभराटी चालू होतं मित्रांनो. त्यामुळं देवगिरीची दक्षिण सीमा म्हणून ओळखलं जात होतं आणि या ठिकाणी पर्यटन स्थळ आणि संस्कृती केंद्र म्हणून ओळखलं जातं आहे. साधारणतः 1271 ते 1310 या कालावधीमध्ये हे मूर्तीची स्थापना झालेली, म्हणजे मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. या मंदिराचा जीर्णोद्धार आहे, तो जीर्णोद्धार बाई देवराणी यांनी केलेला आहे असा उल्लेख शिलालेखात आढळतो मित्रांनो. मराठी संस्कृत भाषेत असणाऱ्या या शिलालेखामध्ये की नाही देवराणा म्हणजे ह्यांचंही नावाचा उल्लेख आढळतो. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आत आणि बाहेर असे 2 नंदी आहेत, असं हे मंदिराचं वैशिष्ट्य आहे. आता आपण ह्या मंदिराची यात्रा कधी भरते असं याच्याबद्दल माहिती घ्या. तर नटेश्वरचं ग्रामदेवतेची यात्रा असते ना, चैत्री पौर्णिमेस होती. शुद्ध पंचमीस हळद लागते. बघा, देवाचं लग्न लागतं इथं, शंकर आणि पार्वतीचं. शुद्ध पंचमीस हळद, अष्टमीस लग्न होतं व पौर्णिमेस वरात निघते आणि वद्य अष्टमीस 16वी असा महोत्सव दरवर्षी इथे साजरा केला जातो. वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. यादवकालीन मंदिरामुळे वेळापूर आहे याला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे मित्रांनो. देवाचे लग्न आणि हळदी समारंभ असतो असे मंदिराच्या पुजाऱ्यांचं मत आहे मित्रांनो. आता ह्याच्याबद्दल मंदिराच्या सभोवताल काय काय तुम्हाला सांगतो. मंदिरासमोर पाणी, ती 12 महिने पाणी असते. डाव्या बाजूला एक गोमुख असं आहे. पहिल्या पायरीजवळ शिलालेख कोरलेला आहे असं. यामध्ये उजव्या बाजूला जे काही मंदिर दिसतात ते 5-6 मंदिर आहेत. त्याच्यामध्ये नागदेवता, गणेशाच्या मूर्ती आहेत. तर डाव्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे, त्याच्यामध्ये एक पिंड आहे. बहुतांश मंदिरं पुरातत्व खात्याने बांधलेल्या संग्रहालयात ठेवलेली मूर्त्या संग्रहालयात ठेवण्यात आलेली. तिथं असं होतं की त्या मूर्तीवरून हात फिरवला किंवा टिचकी मारल्यास सप्तसूर निघतात त्या मूर्तीवर. गाभाऱ्यामध्ये गजलक्ष्मी कोरलेली आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे, भग्नावस्थेत असं आहे. पिंडीवरती पिंडी आहेत. असं अतिशय देखणं पांडवकालीन अतिशय देखणं असं मंदिर आहे. पांढरशुभ्र वस्तू असं आहे भरपूर म्हणा. असं हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे हे अर्धनारीनटेश्वराचं मंदिर आहे. त्याच्यामध्ये भरपूर असं आख्यायिका आहेत मित्रांनो. 750 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये 750 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर असल्यामुळे देवाचं लग्न लागणारं असं एकमेव मंदिर आहे. याचा इतिहास हा 1200 तुम्हाला जे सांगितलं त्यावेळेचं हे मंदिर बांधलेलं, म्हणजे 1271 ते 1310 या कालावधीमधलं हे मंदिर आहे. देवगिरीचं जे यादव होते त्यांच्या काळात हे मंदिरच भरभराट ठरलं. मित्रांनो, एकदम चांगलं मंदिर आहे, बघण्यासारखं मंदिर आहे. माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा. देवाची मूर्ती पण मी ह्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न अगदी जवळून केलेला आहे. मंदिराच्या पुजारी तिथे होते, त्यांना विचारून मी मंदिर एकदम दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तर अर्धनारीनटेश्वराचं मंदिर मला वाटतं हे भारतातलं एकमेव मंदिर असावं किंवा असले काही तर ते कमी प्रमाणात असतील. अतिशय उत्कृष्ट असं एकदम प्रसन्न करणारी मूर्ती आहे मित्रांनो. त्यामुळे हा निश्चित व्हिडिओ बघा मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जसे नवीन व्हिडिओ मला तयार करता येतील. मित्रांनो, व्हिडिओ अवश्य पूर्ण बघा. धन्यवाद.